इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जसं की आपल्याला एक्सपेक्टेड एक्झाम डेट फॉर महाट्रान्सको येई 23 मार्च 2024 ही आपल्याकडे अशी एक इन्फॉर्मेशन भेटत आहे। म्हणजे जर एक्झामचा विचार केला आजच्या डेट पासून एक्झाम ही साधारण 2 महिने पुढे गेलेले आहेत किंवा 2 महिने पुढे आहेत। याचा अर्थ काय आहे की जो आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे हा अभ्यास आपल्याला सतत कंटिन्यू पुढे ठेवावा लागेल, कारण कन्सिस्टन्सी असेल, सातत्य असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, याच्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाहीये। मग हा अभ्यास 2 महिने आणखी आपण कसा पुढे कंटिन्यू ठेवायचा, कारण आपण ऑलरेडी आतापर्यंत एक 3 महिने अभ्यास कंटिन्यू करत आलेलो आहे। आणखी 2 महिने जर आपल्याला अभ्यासाला पुढे ठेवायचा असेल तर तोच जोश आपल्यामध्ये राहत नाहीये, कारण आपण आतापर्यंत अभ्यास केला होता। एक्झाम ही या ठिकाणी जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये किंवा जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये होईल किंवा जास्तीत जास्त फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये होईल, या अनुषंगाने आपण अभ्यास केला होता। पण आपल्याला अशी न्यूज या ठिकाणी भेटत आहे की एक्झाम 23 मार्चला गेलेली आहे। मग जर एक्झाम या ठिकाणी पुढे गेलेली असेल तर आपण तेवढे एफिशियन्सीने आता अभ्यास करू शकणार नाहीये, तेवढे एफिशियन्सीने आपण आपले रिव्हिजन या ठिकाणी देऊ शकणार नाहीये, तेवढे एफिशियन्सीने आपण आता त्या स्टडीवरती फोकस करू शकणार नाहीये। याच अनुषंगाने मी महाट्रान्सकोसाठी एक सिलेक्शन सिरीज आणलेली आहे। याच्यामध्ये येई असेल, त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्हची पोस्ट असेल, त्यानंतर ऍडिशनल एक्झिक्युटिव्हची पोस्ट असेल आणि एक्झिक्युटिव्हची पोस्ट असेल, या सर्वांसाठी सिलेक्शन सिरीज फॉर महाट्रान्सको एक्झाम। मग याच्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपण सुरू करत आहोत। ही बॅच या ठिकाणी आपली 25 जानेवारी पासून चालू होत आहे। मग ही बॅच कशी असणार आहे तर या ठिकाणी आपण कन्सेप्ट थ्रू क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, कन्सेप्ट घेणार आहोत। ही बॅच कशी असेल तर ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच असेल, म्हणजे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल। ज्यांना एकाने लाईव्ह पाहणं शक्य आहे त्यांनी लाईव्ह पाहायचं आहे, ज्यांना लाईव्ह पाहणं शक्य नाहीये त्यांनी तो व्हिडिओ नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकता। जर आपण या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचचा विचार केला असेल तर या केसमध्ये जर आपण प्रायोरिटी दिली सब्जेक्टला, म्हणजे कोणते सब्जेक्ट आपण घेणार आहोत, जर याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं तर फर्स्ट आपण चालू करणार आहोत बेसिक इलेक्ट्रिकल आणि नेटवर्क थेरी या सब्जेक्ट पासून आपण सुरुवात करणार आहोत। यामध्ये आपण काय करणार आहोत, सपोज आपण बेसिक इलेक्ट्रिकल हा टॉपिक घेतला त्याचे आपण काय करणार आहोत, इम्पॉर्टंट जे की आता रिसेंटली एक्झाम आलेले क्वेश्चन आहेत आणि न्यूली फ्रेम्ड क्वेश्चन आहेत ते आपण क्वेश्चन घेणार आणि त्या क्वेश्चनच्या माध्यमातून बेसिक इलेक्ट्रिकल या सब्जेक्ट मध्ये असणाऱ्या सर्व कन्सेप्टना आपण काय करणार आहोत, टच करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल मधील सर्व कन्सेप्ट आपण काय करणार आहोत, रिवाइज करणार आहोत। तसंच त्यानंतर असेल पॉवर सिस्टम असेल, इलेक्ट्रिकल मशीन असेल, मेजरमेंट असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, कंट्रोल सिस्टम असेल, अॅनालॉग आणि डिजिटल असेल, त्यानंतर बेसिक्स ऑफ सिग्नल सिस्टम अँड EMFT असेल। म्हणजे हे जे काही सर्व टेक्निकल मधले सब्जेक्ट आहेत का, या सर्व टेक्निकल सब्जेक्ट मधील नव्याने विचारले गेलेले क्वेश्चन आणि काही नवीन क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये तयार करणार आहोत। त्या क्वेश्चनच्या माध्यमातून काय करणार आहोत तर या सर्व सब्जेक्ट आपण रिव्हिजन करणार आहोत। ही या ठिकाणी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे। सब्जेक्ट शेड्यूल हे अशा पद्धतीने असेल, पहिल्यांदा बेसिक होईल, त्यानंतर पॉवर सिस्टम, इलेक्ट्रिकल मशीन, मेजरमेंट असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, म्हणजे हे काय तर आपल्याकडे सब्जेक्टच्या ठिकाणी शेड्यूल आहे। जर आपण पुढे विचार केला काही इम्पॉर्टंट गोष्टींचा तर याच्यामध्ये आपण न्यूली आस्क्ड प्लस न्यूली फ्रेम्ड 1000 MCQ या ठिकाणी आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत। म्हणजे नव्याने आता रिसेंटली 2023 ला असतील, 22 ला असतील आणि 21 ला असतील, म्हणजे 2020 पासून पुढे विचारले गेलेले क्वेश्चन आणि त्यानंतर नवीन फ्रेम्ड क्वेश्चन जे आपण IBPS पॅटर्न आहे त्या IBPS पॅटर्न नुसार जे आपण नवीन क्वेश्चन फ्रेम करणार आहोत, अशा पद्धतीचे टोटल आपल्याकडे 1000 MCQ असणार आहेत आणि या 1000 MCQ च्या माध्यमातून आपण ह्या सर्व सब्जेक्टच्या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत। म्हणजे एक्झामच्या अगोदर जर तुम्ही हे 1000 MCQ फक्त पुन्हा पुन्हा रिवाइज केले अलॉंग विथ त्यांचे कन्सेप्ट तर आपण एक्झाम ही इझिली या ठिकाणी क्रॅक करू शकतो। आता हा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल, यानंतर हा कोर्स आपण लॅपटॉप असेल त्यानंतर मोबाईल असेल या दोन्हीवरती आपण याकडे पाहू शकता। या ठिकाणी जे आपण या 1000 MCQ चं रिव्हिजन घेणार आहोत, म्हणजे 1000 MCQ च्या माध्यमातून कन्सेप्ट त्याच्या माध्यमातून रिव्हिजन, याचा आपल्याला रिव्हिजनच्या पीडीएफच्या आपल्याला नोट्स या ठिकाणी भेटून जातील। या कोर्सचं जे काय आपल्याकडे ड्युरेशन असेल का ते ड्युरेशन आपल्याकडे असेल या कोर्सचं 20 ते 25 डेज, म्हणजे हा कोर्स आपला एक 20 ते 25 दिवस एकाने चालणार आहे। जर तुम्ही 20 ते 25 दिवस 25 जानेवारीपासून पुढे दिले म्हणजे साधारण आपण जर 20 फेब्रुवारी पर्यंत विचार केला तर या 20 फेब्रुवारी पर्यंत आपले सर्व सब्जेक्ट रिव्हिजन होणार आहे आणि त्यानंतर आपण कोणती टेस्ट सिरीज द्या त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला फायदा होईल। त्यानंतर जर हे 1000 MCQ तुम्ही
पुन्हा पुन्हा फक्त या ठिकाणी ओव्हर युजर केला तर तो सर्व सब्जेक्ट कन्सेप्ट याच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे जर सर्व सांगितलं पण या बॅचची जी काय फी असेल ती फी किती असेल तर या बॅचची जी काय फी आहे ती फी ऍक्च्युली ह्या बॅचची प्राइस आहे 1850 रुपये. पण ही बॅच जेव्हापासून आपण लॉन्च केली 14 जानेवारी पासून 19 जानेवारी पर्यंत या बॅचची फी फक्त आपण 1375 रुपये ठेवलेली आहे. जर 19 जानेवारीच्या पुढे तुम्ही परचेस करायला गेला म्हणजे 20 जानेवारी पासून पुढे या बॅचची फी ही 1850 रुपये होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर बॅच या ठिकाणी कमी प्राइस मध्ये परचेस करायचं असेल 19 जानेवारी ही याची काय तर लास्ट डेट आहे जी की या ठिकाणी 1375 ला तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड हे ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ऍप्लिकेशनची मी लिंक या ठिकाणी टाकतोय. त्या ठिकाणी आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अशा नावाची एक बॅच दिसेल. त्याच्यावर तुम्हाला ऑलरेडी डिस्काउंट दिला आहे. ती बॅच तुम्हाला 1375 रुपयाला पडेल. तिथून तुम्ही ती परचेस करायची आहे. आणि या बॅचची स्टार्टिंग डेट किती आहे तर स्टार्टिंग डेट आहे 25 जानेवारी 2024 पासून ही काय होणार आहे तर बॅच सुरू होणार आहे. जर तुम्हाला महाट्रान्सको मध्ये सिलेक्शन पाहिजे असेल मग ते एईच्या पोस्टला असेल, त्यानंतर डेप्युटीच्या पोस्टला असेल, ऍडिशनल असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल तर या बॅचचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे. थँक्यू व्हेरी मच.